डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरील अन्यायाच्या प्रकरणात आता महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी संघटना आहे मॅग्मो त्यांनी आंदोलनाचं हत्यार आता उपसलेलं आहे। या एकूण प्रकरणात या संघटनेतर्फे 2 शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते आणि त्याचा काय अहवाल समोर आला आपल्याला सगळे सांगतील। सर, आपलं नाव सांगा, आपल्याला काय सांगायचं आहे? मी डॉक्टर विजय अकोलकर, कार्याध्यक्ष राज्य मॅग्मो महाराष्ट्र। दिनांक 24/10/2025 रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। हा मृत्यू नक्कीच कामाचा दबाव आणि पोलीस प्रशासनानं कुठंतरी त्यांच्यावर केलेला अन्याय याच्यामुळं झालेला आहे। त्यांना न्याय मिळावा आणि दोषींवरती कारवाई व्हावी याकरिता मॅग्मो संघटना आज इथे उपस्थित झालेली आहे। सर, काय मागण्या? नमस्कार, मी डॉक्टर कन्नमवार, मॅग्मो संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे। आमच्या मागण्या फार कमी आहे। सर्वप्रथम तर प्रशासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी काही कारवाई केली आणि त्यांना अटक केली त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत, पण इथेच आमची मागणी थांबणार नाही आहे। आमची इच्छा आहे, आमची मागणी अशी आहे की ती चौकशी SIT मार्फत व्हावी आणि त्याच्यात महिला IAS अधिकारी असावी, IPS अधिकारी असावी, ज्याच्यामार्फत ती SIT व्हावी। दुसरी मागणी अशी आहे की आमचा प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर अंमलात यावा, डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट ज्याला म्हणता येईल, आणि ही जी काही चौकशी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून करण्यात यावी। आणि सध्या आपण बघत असाल की गेल्या 4-5 दिवसापासून जी काही सोशल मीडियावर किंवा आमच्या ताईची जी काही बदनामी होत आहे ती कृपया थांबवावी, ही माझी कळकळीची विनंती आहे। सगळ्यात पहिले आपण ते करावं। या 3-4च मागण्या आहे आमच्या, आणि सुरक्षा गार्डसुद्धा आमच्या PSCला हे करून द्यावे, जेणेकरून महिला यांना सेफ फील करता येईल। या राहुल कन्नमवार सर, आपण अध्यक्ष आहात, तणावात जगता आहेत डॉक्टर्स, तुम्हाला असं म्हणायचं आहे, आणि या प्रकरणामध्ये कुणाचा दबाव होता असं आपल्याला? तणावात किंवा कोणाचा दबाव हे तर अजूनपर्यंत आपलं उघडलं नाही आहे, कारण की आमच्या ताईंनी जूनमध्येच तिच्याबद्दल याच्या कंप्लेंट संबंधित यांना केली होती, पोलीस डिपार्टमेंटला केली होती, आणि त्याच्यानंतर तिच्यावरच इन्क्वायरी प्रस्थापित झाली होती। त्यामुळे इथे कुठेतरी हे होत आहे, म्हणजे काय संभ्रम निर्माण होत आहे काय आहे तर, आणि त्याच्यामुळेच परत समाज माध्यमांमधनं जे काही मीडिया माध्यमांमधनं चाललं आहे ते सुद्धा चुकीचा मेसेज चालला आहे तिच्याबद्दलचा। त्यामुळे इथे आपल्याला हे कुठेतरी थांबवायचं आहे आणि म्हणजे बिलकुल क्लिअर कट इन्क्वायरी झाली पाहिजे। जो कोणी दोषी आहे तो सुटला नाही पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कसं आंदोलन होणार आहे? आजपासूनच आपण आंदोलनाला लागलेले आहात, आपण काळी फीत लावून आलेला आहात इथे, काय सांगाल? मी डॉक्टर निलेश टापरे, राज्य प्रमुख समन्वयक आहे मॅग्मो संघटनेचा। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला नाईलाजास्तव राज्यव्यापी असे आमचे 6000 वैद्यकीय अधिकारी आहे, आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करावे लागणार। पहिल्या टप्प्यात आम्ही जनतेला वेटीस न धरता आम्ही काळ्याफिती लावून, जसं पाहिलं काळ्याफिती लावून काम करत आहे। पूर्ण राज्यभरात सगळ्या कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलेले आहे। नंतर आम्ही कॅन्डल मार्च काढणार, मुकमोर्चा काढणार। तरीही आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही शासनावर बहिष्कार टाकणार आणि प्रशासकीय काम आम्ही कोणचंच करणार नाही, आणि तरी नाही झाले तर मग आम्हाला नाईलाजास्तव 10 दिवसानंतर आम्हाला OPD बंद करावी लागेल। 7 तारखेपासून आम्ही OPD सगळे पूर्ण 6000 वैद्यकीय अधिकारी OPD ची सेवा बंद करू, इमर्जन्सी चालू ठेवू, पण 14 तारखेपर्यंत जर तरी नाही झालं तर आम्ही नाईलाजास्तव, आमचं काही इलाज नाही, मग सगळंच आम्हाला बंद करावं लागेल। खूप खूप धन्यवाद। तर एकूणच 14 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी शासनाला एक वेळ दिलेली आहे, आणि 14 नोव्हेंबरपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यातील संपूर्ण शासकीय आरोग्य सेवा मोडकळीस येईल असा त्यांचा इशारा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।